कुंभमेळ्यासाठी सरकारी रुग्णालय पाडलं जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाची इमारत पाडली जाणार आहे। प्रस्तावित दर्शन पथासाठी रुग्णालयावर हातोडा चालवला जाणार आहे। शहरातून 4 किलोमीटर लांब भाडेतत्वावरील जागेत रुग्णालय स्थलांतरित केले जाणार आहे। या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। श्रीमस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर इथल्या उपजिल्हा रुग्णालय इमारत पाडली जाणार आहे। प्रस्तावित दर्शन पथ तयार करण्यासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। शहरातून 4 किलोमीटर अंतरावर भाडेतत्वावर सध्या हे रुग्णालय स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी नाशिकमधून आपण पाहतोय। रुग्णालयाच्या परिसरात दर्शन पथ तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय आणि रुग्णालय गावाबाहेर नेऊ नये या संदर्भात आता स्थानिक आपली मागणी समोर ठेवतायत आणि नाराजी सुद्धा व्यक्त करतायत आणि विरोध सुद्धा दर्शवतायत। त्र्यंबकेश्वरमध्ये मध्यवर्तीय भागात हे रुग्णालय असल्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या परिसरातल्या गाव खेड्यातल्या रुग्णांना याचा एक मोठा आधार आहे। मात्र आता हे रुग्णालय स्थलांतरित केल्यामुळे त्यांचा विरोध आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। सागर, प्रस्तावित दर्शन पथासाठी रुग्णालयावर हातोडा चालवला जाणार आहे आणि त्यामुळे स्थानिकांनी याला तीव्र विरोध केलेला आहे। काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत, काय नेमक्या मागण्या आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर श्रीमस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहर असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल, या ठिकाणी अनेक विकास कामं हाती घेण्यात आलेले आहे आणि याच विकास कामाच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर मधील असलेले हे उपजिल्हा रुग्णालय जे आहेत ते तोडणार आहेत आणि तिथली जी उपजिल्हा जे रुग्णालय आहे ते त्र्यंबक शहरापासून 3 किलोमीटर दूर अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। यामुळे त्र्यंबक शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या आरोग्यासाठी किंवा तपासणीसाठी 4 किलोमीटर दूर जाऊन तपासणी करावी लागत आहे। याला खरं तर स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला आहे, कारण प्रस्तावित दर्शन पथ तयार करण्यासाठी हा जो रुग्णालय तोडलं जात आहे याला नाराजी स्थानिक नागरिकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर स्थानिक श्रीमस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती अनेक विकास कामं सुरू आहे। मात्र विकास कामं करत असताना नागरिकांच्या आरोग्याचा त्याचबरोबर सगळ्याच बाबींचा विचार करणं अपेक्षित आहे असं स्थानिक लोकांचं नागरिकांचं म्हणणं आहे आणि यामुळे हे जे रुग्णालय जे 4 किलोमीटर दूर शहरापासून करण्यात आलेलं आहे ते न करताच जवळच असलेल्या ठिकाणी हे जिल्हा रुग्णालय स्थापन करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर आता नागरिकांना 4 किलोमीटर पायपीट करत आपल्या तपासणीसाठी लांब जावं लागत आहे। हे सध्याचं हे भाडेतत्वावरती हे उपजिल्हा रुग्णालय तयार करण्यात आलेलं आहे आणि मात्र कायमस्वरूपी असलेला त्र्यंबकेश्वर मधील हे रुग्णालय तोडण्याचा घाट जो आहे तो आता प्रशासनाने घातला। याला जो विरोध आहे तो स्थानिक नागरिक करताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता कशा पद्धतीचं वातावरण यानंतर पाहायला मिळतं नाशिकमध्ये हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे।